नारायणगाव जवळ असलेल्या कोल्हेमळे येथील महेंद्र कोल्हे यांच्या घराजवळ बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज अखेर बिबट्या जेरबंद झालेला आहे। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोल्हे यांच्या रॉकी या जर्मन शेफर्ड कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता, परंतु सुदैवाने हा रॉकी त्यामधून बचावलेला होता। त्यावेळी वन विभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावलेला होता। मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे। बिबटे आता अगदी शहरापर्यंत सुद्धा पोहोचू लागलेले आहेत। वन विभाग या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना करते त्या उपाययोजना आता तोकड्या पडतात का काय अशी देखील शंका येऊ लागलेली आहे। बिबट्यांच्या नसबंदीचा विषय अद्यापही प्रलंबित आहे। वन विभाग या संदर्भामध्ये तातडीने उपाययोजना करील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।